सौ पद्मावती कुरेकर या आपल्याला हळद या पिकाविषयी माहिती देत आहेत. सांगा. हे पहा, हां दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या बागेतली ह्या कुंडीतली हळद घरच्या घरी बनवलेली बागेतली अशी ह्या हळद काढलेली मी. आणि आता ती काढणीलाच आली. लोणचे बनवायची सुरुवात होती आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये. आणि हे पहा, एकच लावलेला कंद, पण त्याला किती किती हळद निघाली. जवळजवळ 1 किलो हळद निघालेली पहा. आणि आता हे पुन्हा लावलं ना की परत यालाच फुटता. ह्याच कंदाला जपून ठेवणार मी आता ते. आणि हे जपून ठेवलं तेवढ्यासाठी तोडून ठेवले, जपून ठेवलेले आहे. तुम्ही असं कुंडीत आता विकायला पण येते बाजारामध्ये. तुम्ही पण अशी कुंडीत लावा आणि खूप छान वड्या वगैरे करताना या पानाचा तर खूप सुंदर उपयोग होतो. नुसता वास घेतला ना पानांचा, खूप मोहक असा वास आणि पानांचा सुद्धा येत असतो. आळूच्या वड्यांना किंवा मुटके करतो त्या मुटक्यांना याचा उपयोग होत असतो. तर तुम्ही नक्की आपल्या बागेमध्ये हळद लावायचा प्रयत्न करा. मी आज एका कुंडीतलीच काढली, दुसऱ्या कुंडीतली माझी हळद नंतर काढणार आहे मी. याचं लोणचं झालं की मग ते काढायचं. वर्षभर लोणचं याचं छान टिकतं बघा. आणि विशेष म्हणजे हळद बहुगुणी असे आहे. परदेशात याचे पेटंट घेतलं जातं अशी हळद. तर चला, नक्कीच तुम्ही पण करा प्रयत्न. आणि हेच पुन्हा ठेवलं खोड की याची परत आता पुढच्या वर्षी होईल. ही माती वाळू द्यायची, सुकून द्यायची. कुंडी भरताना नेहमी खाली गवत काटक्या टाकायच्या. कुंडी कशी भरावी याचंही शास्त्र आहे. आणि मग आता पाहते ओलसर पाण्याने अशी गच्च झालेली तिला वाळून द्यायची 3-4 दिवस, मगच कुंडी पुन्हा भरायची मग छान लागते. चला तर मग आता लोणच्याची तयारी करूया आपण.